एक मोठी बातमी येते। वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी आज आंदोलन होत आहे। राज्यभर आज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केलं जातंय राज्यभरातल्या परिचारिकांकडनं। या आंदोलनासोबतच जिल्हा स्तरावरती निदर्शनं देखील करणार अशी देखील माहिती मिळते। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडनं पत्रक देण्यात आलंय आणि ही माहिती देण्यात आली आहे। आज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन राज्यभरामध्ये वैद्यकीय विभागातील परिचारिका संघटनेनं करण्याचं ठरवलंय। ही 2 दृश्य आहेत। जे रुग्णालयातील परिचारिका आंदोलन करतायत, 2 तास त्यांनी काम बंद ठेवलंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका सुद्धा एकत्र जमलेल्या आहेत। त्यांनी सकाळी 2 तास काम बंद ठेवण्याचं ठरवलंय। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, 2 तास काम बंद परिचारिकांचं त्याचा परिणाम काय होणार एकतर आणि त्यांच्या मागण्या काय? निश्चितच श्वेता, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं आज 2 तास राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात झाल्याचं चित्र आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ह्या सगळ्या नर्सेस एकत्र आल्यात आणि प्रलंबित मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आणि 7:30 ते 9:30 हे 2 तास जे आहे ते यांनी काम बंद केले। त्यामुळे जे आहे ते थोड्याफार प्रमाणात रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे। मात्र अति आवश्यक रुग्ण असतील तर आम्ही सेवा देऊ असा सुद्धा जे आहे ते पवित्रा या सगळ्या नर्सेसच्या वतीने घेण्यात आलाय। मात्र आकृतीबंध पूर्ण झाला पाहिजे, रिक्त पद भरले पाहिजे, त्याचबरोबर पदोन्नत्या झाल्या पाहिजे आणि मनुष्यबळ वाढलं पाहिजे। या प्रमुख अशा 4 ते 5 मागण्या या सगळ्या नर्सेसच्या आहेत। यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली होती, मात्र अजूनही त्यांच्या आंदोलनाला यश न आल्यामुळे पुन्हा ह्या सगळ्या नर्सेस जे आहे ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि आता जर शासनानं दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करू, पूर्णपणे काम बंद आंदोलन करू असा इशारा जे आहे ते या नर्सेसच्या वतीने देण्यात आलाय। आणि त्यामुळे जे आहे ते ह्या बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।